तर नमस्कार मित्रांनो, कुक विथ पूजा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर पूजा आणि मी आलोय कोलूची भाजी शोधायला, जे त्याला फोडशी असं देखील म्हणतात कोकणामध्ये। तर ती कोलूची भाजी कशी असते आणि ती कशा प्रकारे बनवून तिची भाजी खायची असते, ही कांद्याच्या पातेसारखी भाजी लागते। तर ह्या भाजीची रेसिपी कशी बनवायची ते आपण या व्लॉगमध्ये बघणार आहोत। तर आपण आता बघूया फोडशीची म्हणजेच कोलूची भाजी कशी असते आणि जंगलामध्ये ती कशा प्रकारे उगवलेली असते। तर इकडे बघू शकता तुम्ही, आता आपण आलोय हे अशा प्रकारे हे फोडशीचे कांद्याच्या पातीसारखे झाड असतं आणि आता आपण ते घरी काढून भाजीसाठी घेऊन जाणार आहोत आणि त्याची भाजीची जी रेसिपी आहे ती कशी आहे ते आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की अशा प्रकारच्या ज्या रानभाज्या आहेत त्या खूप आयुर्वेदिक असतात आणि त्या आपल्या आहारात आपण वर्षभरातून येणाऱ्या ह्या रानभाज्यांचा समावेश आपल्या आहारात नक्की करायचा असतो। तर आपल्या चॅनलवर आपण अशाच रानभाज्यांचं अनेक व्हिडिओ दाखवतो, ज्या पावसाळ्यामध्ये विशेष करून ज्या रानभाज्या जंगलामध्ये येतात, जे कंदमुळे वगैरे असतात त्यांचे आपण रेसिपी नेहमी दाखवत असतो। तर आपल्या चॅनलवर हे सर्व व्हिडिओ अवेलेबल आहेत, त्या भाज्यांची प्रोसेस, त्या भाज्यांचे औषधी गुणधर्म हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करत असतो। तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील नक्की बघा। तर आता जाऊया आणि कोलूची भाजी काढूया। कोलूची जी भाजी आहे ते जंगलामध्ये ठराविक अशा विशिष्ट ठिकाणी डोंगराच्या उतरणीला, पालथणीला वगैरे आपल्याला पाहायला मिळते। तर ज्या ठिकाणी जी कोलूची भाजी असते त्या ठिकाणी आपल्याला खूप सारी एका जागी आपल्याला पाहायला मिळते। तर कोलूची भाजी आपल्याला जंगलभर असं शोधत राहावं लागत नाहीये। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की एका जागी ही सर्व भाजी अशी उगवलेली आहे आणि जर तुम्ही याची रेसिपी करून बघाल तर कांद्याची पात जर तुम्ही खाल्ली असेल तर सेम टू सेम तशीच भाजी लागते। तर आणि खूप औषधी असते ही भाजी, म्हणून आपण दरवर्षी अशा रानभाज्या नक्की खायच्या असतात। तर बघू शकता ही अशा प्रकारे आहे ही कोलूची भाजी, पूजाने देखील इकडे काढलेली आहे। तर कोलूच्या भाजीला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावं आहेत, जसं की कुलू, सफेद मुसळी, कोवळी, फोडशी अशा वेगवेगळ्या नावांनी ही भाजी ओळखली जाते। तर ही भाजी बनवण्यासाठी मी कोलूची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर भाजीचा खालचा मुळाकडचा भाग आपल्याला काढून टाकून द्यायचा आहे व उरलेली सर्व भाजी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। ही भाजी फक्त पावसाळ्यातच माळरानावर, डोंगर उतारावर तसेच उघड्या जमिनीवर बघायला मिळते। कोलूच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत। या वनस्पतीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि खनिज द्रव्य भरपूर प्रमाणात आढळतात। या वनस्पतीची मुळं जी आहेत ती युनानी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी यांसारख्या औषधांमध्ये वापरली जातात। या भाजीची चव किंचित कडवट असते, त्यामुळे आपल्याला ती पुन्हा एकदा अशी चोळून धुवून घ्यायची आहे। दमा, मूळव्याध, कावीळ, लघवीची जळजळ, पोटदुखी, अधिक मासिक स्त्राव, अतिसार अशा वेगवेगळ्या आजारांवर या भाजीच्या मुळ्यांचा उपयोग केला जातो। तर भाजीला फोडणी देण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये 7 ते 8 पाकळ्या ठेचलेला लसूण घातलेला आहे। लसूण थोडा फ्राय झाला की यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। लहान मुलांना दूध पाजणाऱ्या मातांना दूध वाढीसाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे। लसूण आणि मिरची तेलामध्ये थोडीशी फ्राय करून झाली की आता यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा मी ॲड केलेला आहे। कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये हिंग, हळद व चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। या भाजीमध्ये फॅटचं प्रमाण कमी असल्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे। फोडणी व्यवस्थित परतलेली आहे। आता यामध्ये मी आपण चिरून घेतलेली भाजी ॲड करून घेतलेली आहे। भाजी सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्यानंतर यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। तर 7 ते 8 मिनिटांनंतर भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तर खूप शक्तिवर्धक व भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असलेली ही रानभाजी या पावसाळ्यात नक्कीच खा। तर आजचा हा फोडशीचा म्हणजेच कोलूच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।